कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। कुठं निघालात? का? आम्ही प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर प्रश्नातूनच काय देत आहे? भुवनेश्वरी, आपण लग्न करूया इतपतच बोलणं झालंय आपल्यात। अजून लग्न झालेलं नाही आपलं। हो, तुम्ही आता परत सुरू करू नका हे। आरती चालू होती आणि ते निघाले म्हणून आम्ही थांबवलं। मी हात जोडले देवी समोर। आरती घेतली नाहीत ना, आरती तर घेऊन जा। चला। आणि यायला किती वेळ लागेल? का? प्रत्येक प्रश्नाला तुमच्याकडे एकच उत्तर आहे काय? नाही, उत्तर नाही, हा प्रश्न आहे माझा। का? तेच म्हणतोय, आम्ही प्रश्न विचारला, उत्तर तर द्या। तू उत्तर दे आधी। आम्ही काय उत्तर देऊ? तू एवढे प्रश्न का विचारतेस अचानक? म्हणजे हेच म्हणजे कुठे चालला, कशासाठी निघाला, हे सगळं का विचारतेस? आपण काही नवरा बायको नाही आहोत ना? तू आत्ताच कुठल्या अधिकाराने विचारतेस मला हे? नीट बोला की हो, नीट बोला की। आता तुम्हीच विचारलं नवं लग्नाचं आई साहेबांनी। हा, एवढा विषय पुढे गेला ना, आता त्या माणुसकीच्या नात्याने विचारतात तर नीट बोलायचं सोडून वाकड्यात कशाला घुसतात? नीट बोला हो। नाही नाही अधिपती, माणुसकी ही वागण्यात दिसायला हवी ना, नुसते शब्दात दिसून कसं चालेल? ऐका, आता कुठं शब्दात अडकवता, शब्दांचा फार आता भोगा करतो माणूस। आधिपती तुम्ही जरा थांबा, आमचं काम आहे म्हणून विचारतोय त्यांना। मग काय काम आहे ते सांग ना। अहो, पुढचं ठरवायचंय। कशाच्या पुढचं? अहो, आपल्याबद्दल। अच्छा, मग तू माझ्या अटी मान्य केल्यास असं मी गृहीत धरायचंय का? म्हणजे अगं म्हणजे मी तुझ्यासमोर गुडघ्यावर आलो, तुला लग्नाची मागणी घातली, तुझ्या सगळ्या अटी मान्य केल्या, मी अधिपतीच्या डोक्यावरती हात ठेवून शपथ घेतली, तुला खात्री पटवून दिली। आता त्या बदल्यात माझ्या ज्या अटी आहेत त्या तुला मान्य आहेत की नाही हे मला कळलेलं नाही ना अजून। आपल्या लग्नाच्या आधी अक्षरा या घरात आली पाहिजे। ती जर आली नाही तर मी तुझ्याशी लग्न करायला बांधील नाही, अशा माझ्या अटी आहेत आणि याच्यावरती तुझं काहीच उत्तर नाही, हे क्लिअर पाहिजे आपल्यात, बरोबर आहे ना? अहो, पण या सगळ्याचं वय असंच उत्तर आहे। हे माझ्यापर्यंत पोहोचलं नाही अजून। तुम्हाला माहित आहे की आता आई साहेबांचं काय म्हणणं आहे ते? मला माहिती आहे म्हणजे? मला कसं माहिती असणार? आम्ही काय मित्र आहोत का एकमेकांच्या मनातलं जाणून घ्यायला? आम्ही अंतर्यामी आहे, तिच्या मनात काय चाललंय ते मला आपोआप कळेल। ते असं तुसडेपणानं वागताय की नाही हेच आवडत नाही आम्हाला। केव्हा तरी मन समजून घेत जावा। आम्हाला कळतंय, सगळ्यांना कळतंय, तुम्हाला का कळत नाही? तुला दुसऱ्या बायकांच्या मनातलं कळतं, स्वतःच्या बायकोच्या मनातलं कळत नाही, हे नवल आहे ना जरा? दुसऱ्या बायकांच्या मनातलं काय? आई साहेब आहेत, ते आमच्या आई साहेब आहेत, दुसऱ्यांचं काय काय सांगताय आपण? आणि अक्षरा ती परकी आहे, ती बायको नाही तुझी। तो विषय वेगळा आहे। तुम्ही ह्यांच्या संग असं वागायचं काय कारण आहे? थांब थांब थांब, स्वतःच्या बायकोशी नीट न वागणाऱ्या माणसानं मी दुसऱ्या कोणाशी कसं वागायचं हे शिकवू नये मला, प्लीज। तू मला सांगतोस ना की हिच्याशी वाईट वागणाऱ्या माणसानं तुला सांगू नये तू तुझ्या बायकोशी कसं वागावंस ते, बरोबर? तसं आता मी तुला सांगतोय, स्वतःच्या बायकोशी रुक्ष तुसडं वागणाऱ्या, तिला महिनोन महिने घराच्या बाहेर ठेवणाऱ्या माणसानं मला शिकवू नये मी इतर कुठल्याही बाईशी कसं वागावं ते, कळलं? तुम्ही ह्यांच्या संग वाईट वागताय ते कवापासून? अरे तुला किती वेळा सांगू, माझी बायको नाहीये ती, पण अक्षरा तुझी बायको आहे। तू विधिवत लग्न केलेस तिच्याशी, तिला वचन दिलंयस, प्रेमाच्या आणाभाका घेतल्यात तुम्ही, आणि तू तिच्याशी वाईट वागतोयस। मी यातलं तर काहीच केलेलं नाही भुवनेश्वरी बरोबर, विचार केला?
तू कुठल्या तोंडाने मला जाब विचारतोयस? अधिपती, तू जे काही अक्षराशी वागलायस ना, ठीक आहे, तुम्हाला जे वाटतंय ते तुम्ही समजा. आमच्या बायकोवर जो व्यवहार आहे त्याच्यात तुम्ही पडू नका. तुम्ही तुमचं बघा. तुम्ही ह्यांच्या संग एक मिनिट. अधिपती मास्तरीनबाईंशी कधी वाईट वागले हो? मी तुला विचारले, अहो पण आम्हाला माहित आहे की. पण तुझी माहिती विचारलेली नाहीच आहे मी. आणखी एक, मास्तरीण हे तिचं प्रोफेशन आहे. व्यवसाय आहे तिचा. तिचं नाव नाहीये, तिचं नाव अक्षर आहे. आणि ती या घरची कायदेशीर सून आहे. कायदेशीर सून जी या घरात असायलाच हवी. ती आता या घरात नाहीये ना? मग ती परत येणार आहे का? याचं उत्तर मिळायला हवं. तरच आपल्यात पुढची बोलणी होतील. नाहीतर काय? तेच विचारतोय, नाहीतर काय? नाहीतर काय तेच जे आजपर्यंत या घरात होत आलंय. जसे थे आपण जसे एकमेकांचा तिरस्कार करत भांडत राहिलोय तसे राहूया. बघूया कुठपर्यंत जातंय. आम्ही कधीच तुमचा तिरस्कार केलेला नाही. इतकी वर्ष चुकीचे उपचार करून मला जे बेडवरती पाडून ठेवलं होतंस, असं माकड केलं होतंस जगासमोर, हा तिरस्कार नव्हता. हे तुझं प्रेम होतं असं तुझं खरंच म्हणणं आहे ना? आईसाहेब, तुम्हाला खरंच अजून बी याच तिरसट माणसासंग लगीन करायचंय? सरळ बोलत नाही माणूस, वागत नाही, सतत आपलं मागचं काहीतरी खुचपाट उकरून काढायचं. कसलं प्रेम आहे? एका पैशाचं रिस्पेक्ट नाही. काय? हसण्यासारखं काय हो याच्यात? नाही, ते नात्यात रिस्पेक्ट वगैरे काहीतरी आता बोललास ना, त्याचं जरा हसू आलं मला. कोण बोलतोय आई, बघितलं ना? मग काही नाही, ज्यानं त्यानं स्वतःच्या आयुष्यात डोकावून बघावं एकदा बोलण्यापूर्वी. नात्याचा रिस्पेक्ट वगैरे म्हणताना आपण आपल्या बायकोशी काय वागलोय वगैरे सगळा विचार करावा आणि मग बोलावं. ऐका माझं आईसाहेब, करू नका. हे काय आहे? अधिपती, अरे न ग असं बोलूस. आता समजा जुळून आलंय ना व, कशा पायी खोडा घालतोयस? तू थांब बरं जरा. आईसाहेबांनी ह्याच्यातनं काय मिळणार आहे? तुला नाही कळायचं ती. त्यासाठी बाईचा जन्म घ्यावा लागतो बघ. आई, मी निघतो. आम्हाला मान्य आहे. काय? मान्य आहे सगळं. काय? तेच तुम्ही म्हणलात ते. हा, पण मी काय म्हणालो? तेच मास्तरीन. एक मिनिट. अक्षरा म्हण. हा तेच ते येतील त्या घरी. अच्छा, आणि कधी येतील? तुम्ही म्हणाल तवा. मी तर आज म्हणतोय. आज कशा काय येतील? तेच ना, म्हणून तर विचारलं मी, कधी येतील? हा, या घराला तोरण लागण्याआधी ती आली पाहिजे बघ. बरोबर. ऐकलंस ना? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.